नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे माझ्या स्किन केअर रुटीन बद्दल. आणि स्पेसिफिक हा माझा मॉर्निंग स्किन केअर रुटीन मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. आणि आज मी तुमच्यासोबतच माझं मॉर्निंग रुटीन सुद्धा करणार आहे. मी जस्ट अंघोळ केली आहे आणि अजून मी फेसला काहीच अप्लाय नाही केलंय. सो मी विचार केला की तुमच्या सगळ्यांसोबत आपण आज माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन करूयात. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप जास्त आवडेल की मी माझ्या कॉलेज डेजमध्ये माझ्या काही म्हणजे 2-3 वर्ष आधी ना मी ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सला खूप जास्त प्रॉब्लेम फेस केलाय. म्हणजे मी क्लीनअप करत होते, मी सगळ्या गोष्टी करायचे, पण मला नोज एरियामध्ये आणि चिन एरियामध्ये बऱ्याचदा खूप जास्त ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स व्हायचे. मे बी ते माझ्या ट्रॅव्हलमुळे असेल, पण त्याच्यावर मला सोल्युशन मिळतच नव्हतं. पण फायनली काही 1-1.5-2 वर्षापासून ना मी काही प्रॉडक्ट्स यूज करते आहे आणि त्याच्याने मला इतका ग्रेट मला सोल्युशन मिळालंय और माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आणि खूप छान वाटतंय मला. आज मी तुमच्या सगळ्यांसोबत हे सगळं रुटीन शेअर करणार आहे. जर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखाच ब्लॅक हेडचा इश्यू असेल किंवा ॲक्ने मार्क्स मला युजली ॲक्ने होत नाही, पण जेव्हा आपले हार्मोन्स इनबॅलन्स होतात तेव्हा मला ॲक्नेचा इश्यू होतो आणि बऱ्याचदा त्याचा मार्क राहून जातो आपल्या फेसमध्ये, आपल्या स्किनवर. तर आता मला तितकासा प्रॉब्लेम मी नाही फेस करत. माझी स्किन इव्हन टोन झाली आहे आणि जरी मला ॲक्ने झालंच किंवा एखादी बारीकशी पिंपल जरी आले, तरी ते खूप लवकर जात आहेत बिकॉज ऑफ सच प्रोडक्ट्स. तर मी जस्ट अंघोळ केली आहे आणि आत्ता अजून माझ्या फेसवर मी काहीही अप्लाय केलेलं नाहीये. यू कॅन सी मी जस्ट लिप बाम अप्लाय केला आहे. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात होते एबीसी ज्यूस पासून. हे जस्ट वॉर्म वॉटर आहे, यामध्ये मी ऍड करते एबीसी ज्यूसचे क्यूब्स, जे मी ऑलरेडी स्टोअर करून ठेवले आहेत. मी या वे मध्ये ना एबीसी ज्यूस स्टोअर करून ठेवते, लाईक मी त्याचे आईस क्यूब बनवून ठेवते आणि हे मी बनवून ठेवते आणि हे अजिबात खराब नाही होत. तुम्ही फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवू शकता. ओके, सो मी एव्हरी मॉर्निंग ना 1 or 2 क्यूब्स सो मी एव्हरी मॉर्निंग 1 or 2 क्यूब्स जस्ट वॉर्म वॉटरमध्ये टाकते आणि ते थोडंसं डिझॉल्व्ह झालं की मी ऑलमोस्ट म्हणजे हा हाफ ग्लास पेक्षा थोडा जास्त आहे हे पिऊन घेते. आणि हा ज्यूस मी बनवते विथ आवळा, कॅरेट अँड बीटरूट या 3 वस्तूंपासून हा ज्यूस बनतो. हा ज्यूस बनवणं खूप जास्त इझी आहे. वॉश आवळा, बीटरूट आणि कॅरेट या तिघांना तुम्ही छान चॉप करून घ्या आणि ट्राय करा की ते फ्रेश असतील ना. जस्ट चॉप करून घ्या आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राइंड करा. सो तुम्ही त्याला प्रॉपर अगदी थोडंसंच पाण्यामध्ये ग्राइंड करा. जस्ट आईस ट्रे मध्ये काढून तुम्ही त्याला स्टोअर करून ठेवू शकता आणि एव्हरी मॉर्निंग तुम्ही ते वॉर्म वॉटरमध्ये पिऊ शकता. ओके, या तिन्ही गोष्टी खूप जास्त हेल्दी आहेत, त्यामुळे याचे असे काही साईड इफेक्ट होतील किंवा या ज्यूसमुळे काहीतरी आपल्याला सूट होईल नाही होईल असं नाही आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. मला तर खूप चांगले इफेक्ट जाणवले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे याच्यामध्ये आहे आवळा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आवळा आपल्या हेअरसाठी किती जास्त हेल्दी आहे. त्यामुळे याच्यामध्ये आवळा सुद्धा आहे, बीटरूट सुद्धा आहे आणि कॅरेट, ह्या तिन्ही गोष्टी आपल्या बॉडीला किंवा आपल्या स्किनसाठी खूप जास्त हेल्पफुल आहेत. सो येस, हा ज्यूस तुम्ही एव्हरी मॉर्निंग घेऊ शकता, जसं मी एव्हरी मॉर्निंग हा ज्यूस घेते. आणि त्यानंतर सगळ्यात आधी मी यूज करते माझ्या फेसवर, म्हणजे आफ्टर बाथ और आफ्टर फेस वॉश मी यूज करते प्लमचा टोनर. प्लमच्या या टोनरमध्ये आहे राईस वॉटर आणि नायसिनामाइड. त्यामुळे आपली स्किन ब्राईटन व्हायला तर हेल्प होतेच, पण आपल्या पोर्सला क्लीन करण्यासाठी सुद्धा या टोनरचा खूप जास्त यूज होतो. जर तुम्हाला मेकअप करायला आवडत असेल किंवा तुम्ही म्हणजे एव्हरीडे, ॲक्च्युली नॉट मेकअप ओनली, बट तुम्हाला रेग्युलर जर कुठलं टोनर आणि तुमच्या फेससाठी किंवा तुमच्या कम्प्लीट स्किनसाठी तुम्हाला जर एक प्रोटेक्शन हवं असेल ना, तर तुम्ही टोनर नक्की ट्राय करून बघा. मी प्लमचं टोनर एव्हरी डे यूज करते. म्हणजे वर्क फ्रॉम होम असो, ऑफिस असो, अदरवाईज मी कुठे ट्रॅव्हल करत असेल, टोनर माझ्या पाऊचमध्ये किंवा हे सगळे प्रोडक्ट माझ्या पाऊचमध्ये असतात. मी टोनर नाही स्किप करत. लेट मी अप्लाय इट. आणि येस, तुम्ही आता तसं बघितलं की मी टोनरला स्प्रे केलंय, राईट. आणि आपल्या नेकला सुद्धा नाही विसरायचंय. सो तुम्ही बघत असाल मी जस्ट स्प्रे केलाय. हे 30-20 मिनिट्समध्ये कम्प्लिटली ॲब्झॉर्ब होऊन जातं आणि इतके सुंदर फील होतं माहिती आहे. ॲक्च्युली असं फील देतं ना की आपली स्किन नुसतं पाणी पिते आहे. खूप जास्त हायड्रेटिंग फील होतं आफ्टर टोनर.
त्यामुळे मला स्किन केअरमध्ये टोनर खूप जास्त आवडतात. आणि मला अजून असं मन आहे की प्लमचा टोनर जसा आहे ना, अजून असे बाकी जर टोनर्स असतील तर मी ते नक्कीच माझ्या स्वतःवर अजून ट्राय करणार आहे. पण मला या टोनरचा खूप चांगला इफेक्ट जाणवला आहे, त्यामुळे मी अजून तरी इतक्यात त्याला स्विच करण्याचा किंवा रिप्लेस करण्याचा विचार नाही केलाय. सो येस, बघू, मला जर अजून छान टोनर मिळालं तर मी नक्कीच ट्राय करेन. पण आत्ता तर माझं फेवरेट आहे प्लमचा टोनर. आय लाईक इट. येस, आता हे कम्प्लिटली ड्राय तर झालं आहे. आणि आफ्टर टोनर मी यूज करते प्लमचं सिरम. सो प्लमच्या या सिरममध्ये सुद्धा आहे राईस वॉटर आणि नायसिनामाइड. मी खूप दिवसांपासून, म्हणजे दिवस नाही, अगदी मी ना काही वर्षापासून ऍक्च्युली मी प्लमचं हे सिरम यूज करते आहे. आणि यामुळे मला खूप जास्त हेल्प होते टू रिड्यूस माय ॲक्ने मार्क्स. तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता, एकदम स्मूथ आहे, एकदम छान ते ग्लाइड होतं आपल्या फेसवर. अतिशय स्मॉल अमाऊंटमध्ये छान आपल्या संपूर्ण फेसवर अप्लाय करून घ्यायचं. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की मी ही सगळे स्किन केअरचे प्रोडक्ट्स ना, मी माझ्या एक्सपेरिमेंटमधून आणि माझ्या एक्सपिरियन्समधून यूज करते आहे, जे मला खूप छान सूट झाले आहेत. माझी स्किन टाईप ना ड्राय आहे. ओके, सो या सगळ्या प्रोडक्ट्सने माझी स्किन अजिबात ड्राय नाही केली आहे. आणि या सगळ्या प्रोडक्ट्सने मला अजिबातच इरिटेट नाही होत. आणि प्लमचं टोनर आणि सिरम तर माझं फेवरेट आहे. ओके, येस, कम्प्लीट फेसला मी आता अप्लाय करून घेतला आहे सिरम. सो आफ्टर सिरम मी यूज करते डॉक्टर शेड्सचा केसर आणि कोजिक ॲसिड मॉइश्चरायझर. या मॉइश्चरायझरमुळे माझी स्किन इतकी जास्त हायड्रेटिंग फील होते मला. आणि एक तर बघा, आता मी यूज केला टोनर. टोनर ऑलरेडी हायड्रेटिंग आहे, त्यामुळे माझ्या स्किनला खूप जास्त प्लम्पी फील होतं. आणि त्यानंतर मी यूज करते सिरम, आणि त्यावर मी यूज करते थर्ड स्टेप असते माझी, ते म्हणजे केसर अँड कोजिक ॲसिडचं मॉइश्चरायझर. त्यात सुद्धा हे ऑइल फ्री आहे, त्यामुळे खूप असं हेवी फील होत आहे किंवा माझ्या या टी सेक्शन मध्ये मला असं ऑइली फील होत आहे असं काहीच नाही होत. मी ना बरेच मॉइश्चरायझर्स यूज केलेत, आणि त्यामध्ये मोस्टली मला असं फील होतं की ऑइल असल्यामुळे ना काय होतं, की आपण जेव्हा कॉम्पॅक्ट यूज करतो किंवा काही आपण मेकअपचे प्रोडक्ट यूज करतो ना, तर ते ऑइली फील देतात. पण या मॉइश्चरायझरमुळे मला अजिबात तसं नाही फील होत. म्हणजे तुम्ही बघत असाल ना की मी थोडंसं जर अप्लाय केलं ना, की याच्याने खूप चांगला ग्लो सुद्धा मिळतो मला. म्हणजे ऑइल फ्री प्लस ग्लोईंग आहे, आणि इतकं जास्त लाईट वेट आहे ना हे, म्हणजे आणि खूप लवकर ऍब्झॉर्ब होतं आपल्या स्किनमध्ये. आणि इतकं छान आपल्या स्किनला हायड्रेट करतं की अजिबात स्टिकी फील नाही होत. आणि नेकला सुद्धा मी नाही विसरत. आणि जेव्हा आपण मॉइश्चरायझर अप्लाय करतोय, सो आपले कान सुद्धा नाही विसरायचे. ओके, तर तुम्ही डॉक्टर शेटचं हे मॉइश्चरायझर प्लीज यूज करून बघा, तुम्हाला खूप चांगले इफेक्ट दिसतील. पण ज्यांची ऑइली स्किन आहे ना, मे बी त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप युजफुल असेल. तर तुमची जर ऑइली स्किन असेल तरी सुद्धा तुम्ही हे मॉइश्चरायझर ट्राय करून बघायला हवं, बिकॉज अगेन हे ऑइल फ्री आहे. आणि सगळ्यात लास्ट स्टेप असते माझी सनस्क्रीन. सो सनस्क्रीन सुद्धा मी यूज करते डॉक्टर शेट्सची, ज्यामध्ये आहे सेरामाइड अँड विटॅमिन सी. विटॅमिन सी आहे, काय पाहिजे अजून. मला हे कॉम्बिनेशनच इतकं जास्त आवडलंय सेरामाइड आणि विटॅमिन सीचं, बिकॉज माझ्या स्किन केअरची ना ही लास्ट स्टेप आहे सनस्क्रीन. सो सनस्क्रीनमध्ये जर विटॅमिन सी असेल तर नॅचरली मला माझी स्किन ब्रायटन व्हायला हेल्प होणार आहे, स्किनला ग्लो मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आणि याच्यामध्ये आहे SPF 50+, PA++++. आणि हे आपल्या इंडियन स्किन टोनसाठी परफेक्ट आहे. तुम्ही इथे बघू शकता की दिस इज परफेक्ट फॉर इंडियन स्किन. आणि हे सगळ्या स्किन टाईपला सुद्धा सूट होतं. ओके, आणि मी सनस्क्रीन सुद्धा खूप चांगल्या अमाऊंटमध्ये यूज करते, बिकॉज आपण ट्रॅव्हल करत असतो, बाहेर असतो, बऱ्याचदा आपण विदाऊट स्कार्फ सुद्धा, आता मला तर सवय आहे की मी विथ स्कार्फच बाहेर पडते. बट तुम्ही विदाऊट स्कार्फ जरी ट्रॅव्हल करत असाल तरी हे खूप जास्त तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करतं. आणि जस्ट एक छोटीशी टिप तुमच्यासोबत शेअर करायची म्हणजे, जेव्हा जेव्हा तुम्ही सनस्क्रीन अप्लाय करताय ना, तर तुम्ही ट्राय करा की ते तुम्ही असं घासत नाही आहात, बिकॉज सनस्क्रीन हे आपल्या स्किनवर एक लेयर तयार करत आहे. ओके, हे असं
मॉइश्चरायझर तुम्ही करू शकता की मॉइश्चरायझर आपल्याला ॲब्झॉर्ब करायचं आपल्या स्किनमध्ये. पण मला असं वाटतं ना की सनस्क्रीन आपण असं आपण पॅक कसं अप्लाय करतो ना आपल्या फेसवर, तसं आपण ते अप्लाय करायला हवं. सो त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ते असं रब करू नका तुमच्या फेसवर. आणि तुम्ही बघू शकता माझ्या फेसवर जेव्हापासून मी सनस्क्रीन लावलाय तेव्हापासून ग्लो कसा आलाय. म्हणजे हे इन्स्टंट ग्लो देतं. मला मला हे सगळे प्रोडक्ट ना इतके जास्त आवडतात. म्हणजे माझे फेवरेट प्रोडक्ट आहे. आणि सगळ्यात लास्ट विश केअरचा लिप बाम. विश केअरचा हा लिप बाम माझ्याकडे कायमच असतो. म्हणजे मी ऑफिसमध्ये असेल, जिमला असेल, अदरवाईज कुठे ट्रॅव्हल करत असेल, माझ्याकडे विश केअरचा हा लिप बाम कायम असतो. मला एकतर सगळ्यात छान गोष्ट काय आहे ना, की हा टिंटेड आहे. त्यामुळे तुम्ही एव्हरी टाइम लिपस्टिक किंवा लिप कलर यूज करायची गरज नाही पडत. तुम्ही जस्ट लिप बाम अप्लाय करा. म्हणजे लिप केअर सोबत तुम्हाला छान इफेक्ट सुद्धा येतो. त्यामुळे मला खूप जास्त आवडतो हा विश केअरचा लिप बाम. त्याच्यामध्ये आहे सेरामाइड्स, कोजिक ऍसिड, वॉटरमेलन आणि प्लस नायसिनामाइड आणि SPF 50 PA+++. त्यामुळे तुमच्या लिप्सची केअर सुद्धा हे सिंगल प्रोडक्ट घेत आहे. सो येस, हे होतं माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन, ज्याच्यामुळे माझी स्किन छान ग्लोईंग फील होते, हायड्रेटिंग फील होते. तर या सगळ्या प्रोडक्ट्समुळे मी अजिबात माझी स्किन ड्राय फील नाही होत, खूप छान फील होतं. आणि मला खूप जास्त आवडतं स्किन केअर करायला, बिकॉज माझी स्किन जेव्हा एकदम अशी हॅपी हॅपी असते तेव्हा मी सुद्धा हॅपी असते नॅचरली. मला खूप छान वाटतं जेव्हा मी स्किन केअर करते. आणि तुम्ही सुद्धा यातला कुठला एक प्रोडक्ट यूज करता का? जर करत असाल तर प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, बिकॉज मला खूप छान वाटेल की तुम्ही सुद्धा यातलं एखादी प्रोडक्ट यूज करत आहात. आणि तुम्हाला या सगळ्या प्रोडक्टची जर लिंक हवी असेल तर प्लीज डू कमेंट, और हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे, तुम्ही यावर मला DM सुद्धा करू शकता. मी तुमच्यासोबत सगळ्या प्रोडक्टची लिंक शेअर करेल. सो येस, हेच होतं माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन. पुन्हा भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन टॉपिक सोबत. Thank you for watching my video. Like, share, subscribe. Bye bye.